प्रल्हाद शिंदे यांचा वारसा चालवणारे आनंद शिंदे हे माझ्या एका भ्रमणध्वनीवर झालेल्या बोलण्याने आज इथे उपस्थित राहिलेत। मी मनापासून तुमचे आभार मानतो। हे नातं हे वैचारिक नातं आहे। आम्ही काय दोघं एका गावात जन्मलेलो नाही किंवा एका चाळीत राहिलेलो नाही, पण दोघांचे विचार कुठेतरी जमतात आणि म्हणूनच त्यांनी हा कार्यक्रम स्वीकारला की जितेंद्रने आमंत्रण दिले, आपण जायला हवं। हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। तर आजच्या दिवशी आनंद शिंदे मिळणं ही फार मुश्किल गोष्ट आहे। 13 तारखेला आणि 14 तारखेला आनंद शिंदे सगळीकडे निर्माणमध्ये असतात, पण तरीही सगळ्या कार्यक्रमात व्यस्त असून देखील कळव्याला बोलवलं आहे, खारेगावला बोलवलं आहे, मला जायला हवं हे मनात ठेवून आज ते इथे आले। परत एकदा मी त्यांचे मनापासून आभार मानतो। मी कायम ह्या विचारांबद्दल बोलत आलेलो आहे, असं नाही की मी आजकाल बोलतोय। संविधान, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर या विचारांसाठी मी कायम झगडत आलेलो आहे। शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला गेला, मला अभिमान वाटतो की त्याच्यावरती महाराष्ट्रात पहिला कोणी आवाज उचलला असेल तो या जितेंद्र आव्हाडने। पुरंदरेला हद्दपार जर कोणी केला असेल तर आम्ही सगळ्यांनी मिळून, पण पुढाकार जितेंद्र आव्हाडने घेतला होता। कारण का शिवाजी महाराजांचं जे वर्णन बम पुरंदरेंनी लिहून ठेवलं होतं तसे शिवाजी महाराज नव्हतेच। हा मुस्लिम द्वेष जो या महाराष्ट्रात जन्माला आला त्याचा जन्मदाता बम पुरंदरे। जसे काही शिवाजी महाराज लढायला निघाले की तलवार घेऊन ते फक्त मुसलमानांची मुंडकीच छाटत जायचे, असं काही नव्हतं। रयतेचं राज्य निर्माण व्हावं, आपल्या रयतेच्या हातात राज्य यावं हे आपल्या आईने सांगितलंय आणि म्हणून आईचा आदेश मानत पहिल्यांदा इथे रयतेचं राज्य स्थापन झालं। शिवाजी महाराजांच्या राज्य व्यवस्थेला ह्याचं राज्य त्याचं राज्य, इसका सरकार उसका सरकार म्हणतात का? आजही मराठी भाषेमध्ये शिवाजी महाराजांचं राज्य असं कोणीतरी म्हणत नाही, सगळे म्हणतात ते एकच, ते रयतेचं राज्य होतं। रयत म्हणजे कोण? तुम्ही आम्ही सगळे बहुजन, आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे शिवाजी महाराज होते। त्यांच्यात जातीभेद नव्हताच, त्यांच्यात धर्मभेद नव्हताच। जर धर्मभेद असता तर औरंगजेबाच्या दरबारात जाताना त्यांनी मदारी मेहतरला बरोबर घेतला नसता, जो मुसलमान होता। पण एका माझ्या योद्ध्यावर मी विश्वास ठेवला पाहिजे, जात धर्म आड येता कामा नये। याचं जगातलं सर्वोत्तम उदाहरण कुठलं असेल तर शिवाजी महाराज आणि मदारी मेहतर यांचं। जीव धोक्यात होता ना। औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याला मी 5000 मनसबदारी स्वीकारणार नाही म्हणून त्याच्या दरबारात उलट फिरायचं, आणि बरोबर कोण तर मदारी मेहतर। आणि शेवटी निघताना मदारी मेहतर म्हणतो की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, आणि शिवाजी महाराज बाहेर आले। या महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास हा इथे दिसतोय। कुठे गेले फोटो सगळे? अरे माझा नका दाखवू रे। हे बघा, तिथे एक, इथे एक आणि इथे एक। हे तिघे नसते तर या भारताचं काही खरं नव्हतं। तुम्ही सगळ्या महिला बसल्यात ना, महिला, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबरच त्याची पूजा केली पाहिजे। त्याची सगळ्यांचा विरोध घेत आपल्या बायकोच्या डोक्याला दगड लागला असताना, आपली बायको शेणाचे गोटे खात असताना, त्या सर्व धर्मांधांच्या विरोधात, जातीवादांच्या विरोधात, मनुवाद्यांच्या विरोधात हा माणूस उभा राहिला
आणि पहिल्यांदा स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडे झाले. तुमची आई शिकली, माझी आई शिकली. आज ही पिढी दिसते ना पोरींची, या पोरींना माहिती नसेल की तुमच्या शिक्षणामधला तुमचा बाप ज्याने तुमचे दरवाजे उघडले त्याचं नाव महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुलेंना काय लोकवर्गणी वगैरेची गरज नव्हती. तो येडा होता ना, तो कोश्यारी, तो म्हणायचा ते ऐसे कशाला शाळेसाठी असं हे करत होते. ज्योतिबा फुले हे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. साताऱ्याचा अख्खा घाट त्या काळात त्यांनी बांधला होता. त्यांना कोणाच्याही पैशाची गरज नव्हती, पण मनात चळवळ होती. बहुजनांचा काहीतरी उद्धार झाला आणि त्यासाठी ते ब्रिटिशांशी लढले. पहिल्यांदा आरक्षणाची मागणी या भारतात कोणी केली असेल तर ती त्या माणसाने केलं, त्याचं नाव महात्मा ज्योतिबा फुले. आणि असं नाही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून नाही, स्वतःच्या बायकोला आणलं शिक्षिका म्हणून. एका मुस्लिम बाईची साथ मिळाली, फातिमा बीची, आणि स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडे झाले. विधवा स्त्रियांना लग्नाला परमिशन नव्हती. आणि याच्यात सर्वात जास्त फायदा कोणाचा झाला असेल नलिन शिंदे साहेब, तर तो उच्चवर्णीयांचा झाला. कारण का महिलांचा सर्वात जास्त छळ त्या विधवा झाल्यानंतर कुठल्या जातीमध्ये होत असेल, मी जातीचं नाव घेत नाही, पण तो उच्चवर्णीयांमध्ये होत होता. तुम्हाला महिलांना माहिती नसेल की एक एक डोक्याचा केस उपटला जायचा, एक एक डोक्याचा केस. ती विधवा झाली की तिने म्हणजे ती संपलीच. पण त्या सगळ्या बायकांना बाजूला घेऊन एक अनाथ आश्रम सुरू केलं आणि त्याच्यातला पहिला पोरगा दत्तक घेतला तो त्या समाजाचा, ज्या समाजाने सर्वात जास्त महात्मा फुलेंचा द्वेष केला होता. ते त्यानंतर शाहू महाराज आले. तिथं महाराज 1903 मध्ये पहिल्यांदा त्याने आरक्षण दिलं. केवढ्या मोठ्या मनाचा राज असेल, केवढी त्याची ओळख असेल, केवढा त्याला समाज समजत असेल. तोपर्यंत ज्या देशामध्ये आरक्षण कोणाला माहितीच नव्हतं, पण या देशामध्ये समता आणि समानता आणायची असेल तर ह्या दीन दुबळ्यांना आपण आधार दिला पाहिजे, राजा म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. हा पहिल्यांदा विचार आणला तो शाहू महाराजांनी. गंगाराम कांबळेंची स्टोरी मी काय सांगायला नको, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. माहिती आहे ना का नाही माहिती? जरा कोणाला माहिती हात उचलो. वाईट वाटतं हे सगळं बघून. तुम्हाला जर गंगाराम कांबळेंची स्टोरी माहित नसेल तर आश्चर्य आहे. गंगाराम कांबळे हे एकदा सांगितलं होतं शाहू महाराजांना, माझाच काय धंदाच होत नाही आजकाल. म्हणाले एक काम कर, तुला मी अंबाबाईच्या देवळाच्या बाजूला हॉटेल टाकून देतो, तिथे चहा विक, सगळे येतील सकाळी सकाळी तुझ्याकडे. 2-3 महिन्यानंतर गंगाराम कांबळे गेला आणि म्हणाला, महाराज कोणी चहाच प्यायला येत नाही. महाराजांना कळलं का जात नाहीत लोक. महाराजांनी काय सांगितलं असेल त्याला, उद्यापासनं सकाळचं स्नायी स्नान झालं की आपला दरबार तुझ्या दुकानात, तुझ्या त्या चहाच्या टपरीवरच लागणार. महाराज जाऊन चहाच्या टपरीवर बसले आणि अख्खं गाव त्यांना तिथे भेटायला यायला लागलं आणि गंगाराम कांबळेचा धंदा मोठा झाला. आणि म्हणून संविधान लिहिताना ज्या 2 माणसांचा आदर्श घेऊन मी संविधान लिहितोय हे बाबासाहेब म्हणाले, ती 2 माणसं ही, एक ते आणि एक हे. आता यांचा मोठेपणा कशात आहे तर बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती काही चांगली नव्हती. मी बाबासाहेबांचं जुनं घर खरं तर बांधायला घेतलं होतं, पण तेवढंच माझं मंत्रीपद गेलं. ते BIT चाळीत राहत होते, तिथे समोरासमोर 2 घरं होती. हा एवढा हुशार विद्यार्थी कोण हे शोधण्यासाठी म्हणून शाहू महाराज मुंबईत आले आणि आंबेडकरांना भेटले. ते आणि सयाजीराव गायकवाड बडोद्याचे, ह्या दोघांनी मिळून पैसा उभा केला. त्या पैशाचा कुठेही गैरवापर न होता जगातला सर्वात बुद्धिमान माणूस तयार झाला, त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे त्या काळात, म्हणजे आत्ता सुद्धा काय रे विजिटी आहे
कोलंबिया युनिव्हर्सिटीला ऍडमिशन मिळते का? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ऍडमिशन मिळते का? हसत खेळत ऍडमिशन मिळाली, हसत खेळत या महाराजांना. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सगळे जेवढे कोर्सेस केले त्याच्यात सगळ्यात टॉपमोस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये इकॉनॉमिक्स, सोशियोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, हिस्ट्री या सगळ्या विषयांमध्ये डॉक्टरेट मिळवणारा एकमेव माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कधी तुम्हाला त्यांच्या डिग्र्या वाचायला मिळाल्या ना तर वाचा, आणि मग कळेल तुम्हाला की हा किती बुद्धिमान माणूस होता. जेव्हा जगाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय असते, त्याचे फायदे तोटे काय आहेत हे माहीत नव्हतं, तेव्हा ह्या तरुणाने, हे तरुण होते त्यावेळेस, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या सगळ्या कार्य म्हणजे या सगळ्या चळवळीतनं गेले तेव्हा काय फार म्हातारे नव्हते. 1891चा जन्म, बरोबर आहे. सगळं कोलंबिया युनिव्हर्सिटी अमुक तमुक 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 1927 सालेपर्यंत सगळे शिक्षण घेऊन संपलं. त्याच्या आधामध्ये 2-4 पेपर निघाले. त्या सगळ्या पेपर मागे पण बुद्धी एकच की आमच्या बहुजनांनी पेपर वाचले पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे, जगाची माहिती मिळवली पाहिजे. बाबासाहेब जर अमेरिकेत राहिले असते तर हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस झाला असता, ॲज अ बॅरिस्टर. तुम्हाला माहिती आहे कॉलेजमध्ये तेव्हा जे होते, तेव्हा कॉलेजमध्ये जो पाण्याचा नळ असतो ना, आपण असं पाणी पितो ना कॉलेजमध्ये असं, तिथे त्यांना पाणीही पिऊ दिलं नाही. जर कोणाला माहित नसेल उच्चवर्णीयांना तर सांगतो, त्यांना शाळेतही वर्गात बसू दिलं नाही. ते वर्गाच्या बाहेर बसून शिकले. It was only after he went to America and London that he started sitting on the benches. Till then, he never had the opportunity to sit on the benches. या अतिशय कठीण काळात ना आंबेडकर साहेब वरती गेले, पण त्यांचं झालेलं शोषण हे त्यांना माणूस बनवून गेलं. आणि म्हणून पैसा हा महत्वाचा नाही. ज्या समाजाचं शोषण होतंय त्या समाजाचं शोषण रोखायचं असेल तर मला भारतात परत गेलं पाहिजे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परत आले आणि तिथनं लढाई सुरू झाली. बरोबर बोलले ते की 1931-32 ला झालेल्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांचं आणि डॉक्टर महात्मा गांधींचं जरा रिझर्वेशनवरनं मांडलं. म्हणजे सीटांचं रिझर्वेशन ते नाही, ज्या सीट्स होत्या म्हणजे मतदारसंघ होते, त्या मतदारसंघावरती आरक्षण असावं की नसावं ह्याच्यावरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गांधींचा थोडासा तिढा निर्माण झाला, पण दोघांनी सोडवला. आणि नंतर मग गांधी हे विद्वान होते, गांधीजींची लढाई वेगळी होती, यांची लढाई वेगळी होती. यांना शोषितांना बाहेर काढायचं होतं. 1923 ते 1927 मध्ये झालेला प्रत्येक संग्राम हा शोषितांना, वंचितांना बाहेर काढण्यासाठी संग्राम होता. त्यांनी राम मंदिरात प्रवेश केला, काळाराम मंदिरात. तो प्रातिनिधिक स्वरूपाचा होता, पण तुम्ही देवळाचे दरवाजे माणसांना बंद करू शकत नाही हा इशारा होता. त्यांनी महाडच्या 14 तळ्याचं पाणी चोखलं, ते फक्त याच्यासाठी की तुम्ही पाण्यापासून कोणालाही वंचित ठेवू शकत नाही, पाणी पिण्यापासून कोणालाही अडवू शकत नाही. आणि सर्वात मोठं मध्ये जे तुम्ही कधी कोणाला आठवत नाही त्यांनी केलेली सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी मनुस्मृती हाताला धरून जाळून टाकली. आता आजकाल आपल्याला मनुस्मृती म्हणजे काय, मनुस्मृती म्हणजे काय 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 असू शकेल, काय असू शकेल. कधीतरी मनुस्मृतीमध्ये आतमध्ये जाऊन वाका, मग तुम्हाला समजेल मनुस्मृती होती काय. मनुस्मृती मधल्या 2-4 वाक्य तुम्हाला समजावून सांगतो. वर्ण व्यवस्था जी आली ती सगळी मनुस्मृतीने जन्माला घातली. कुठल्याही स्त्रीच्या डोळ्यामध्ये फक्त वासना असते, ती समोरच्या पुरुषाकडे वासनेनीच बघत असते. हा म्हणणारा कोण तर मनू. मी नेहमी म्हणायचो या मनूला आई होती की नव्हती, असं कोण म्हणू शकतं.
की स्त्रियांच्या डोळ्यामध्ये फक्त वासना असते, हा म्हणणारा माणूस किती मूर्ख नालायक असू शकतो. कारण कुठलीही स्त्री असली तर ती शेवटी आई असते. एका साहित्यकाराने म्हणून महाराष्ट्रात लिहून ठेवलंय, एका क्षणाची पत्नी अनंत काळासाठी माता असते. ही त्या स्त्रीची ओळख आहे. आणि काय लिहिलंय त्या मनुस्मृतीमध्ये? आणि म्हणून मनुस्मृती जाळली की समाजामध्ये एक ओळख होईल, एक समजेल की मी मनुस्मृती का जाळली, म्हणून ती त्यांनी जाळली. त्याच महाडमध्ये तिथे तेव्हा टिपणीस आणि चिटणीस नावाची सिक्केपी घराणी होती, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना महाडला बोलवलं होतं. या सगळ्या मनुवाद्यांनी प्लॅन केला रात्री, की रात्री घरी हल्ला करू आणि बाबासाहेबांना. हे चिटणीस आणि टिपणीस दोनही कुटुंब आपल्या बायका, नवरा बायको दोघही बंदुकी घेऊन बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, बाबासाहेब आमच्याकडे झोपलेत, हिम्मत असेल तर एकाने पुढे यावं. हा महाडचा इतिहास आहे, हा महाडच्या मातीचा इतिहास आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की दोनच राजे जन्मले या भूमीवर, एक तो रायगडावर, एक तो भीमतळ्यावर, चौदार तळ्यावर. दुसरा कोण राजाच नाही आपल्याकडे. हे दोघांच राजे ज्यांना माणूस समजला. माणूस. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. बाबासाहेबांचं संविधान हे हस्तलिखित आहे, त्यांनी हाताने लिहिलेलं आहे संविधान. लोक म्हणतात तुम्ही बाबासाहेबांनाच का नेहमी का म्हणता की ह्यांनीच संविधान लिहिलं, ह्यांनीच संविधानाचे जन्मदाते. जेव्हा ड्राफ्टिंग कमिटी बनवली तेव्हा ड्राफ्टिंग कमिटीमध्ये 7 सदस्य होते. ते 7 सदस्य असताना 3 महिन्यात सगळ्यांनी सदस्यत्व सोडल्यासारखंच केलं आणि कोणी मीटिंगलाच येईना. पण बाबासाहेबांनी घेतलेला ध्यास सोडला नाही. शेवटपर्यंत ते गेले आणि अखेरी स्वतःची सही करून संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी हातात दिलं. त्याच्यात सगळं कव्हर केलेलं होतं. बाबासाहेबांनी काय वाचलं नाही? त्या काळामध्ये लिहिलेली जगातली सगळी संविधानं वाचली. बाबासाहेबांनी बायबल वाचलं, बाबासाहेबांनी कुराण वाचलं. जे जे धर्मग्रंथ होते ते सगळे वाचून त्याच्यातला सार काढून आपलं संविधान तयार झालं. आणि पहिल्यांदा हे अधोरेखित झालं की माणसाला भारतात माणूस म्हणून जगता येईल. हे जर काम भारतात कोणी केलं असेल तर ते अजरामर नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नाही तर आम्हाला माणूस म्हणून जगताच आलं नसतं. आम्हाला माणूस म्हणून जगताच आलं नसतं. ते पहिल्यांदा लॉ मिनिस्टर नाही झाले, ते पहिल्यांदा इरिगेशन मिनिस्टर होते. तुमचा हिराकूड डॅम आहे ना, जो सर्वात मोठा डॅम म्हणून ओळखला जातो भारतातला, तो कोणी बांधलाय? कोणाच्या विद्वत्तेमुळे बांधला गेलाय? त्यांना नेहरूंची जरूर साथ होती, पण या भारताचं वॉटर प्लॅनिंग कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आपण बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एका फोटोपुरता मर्यादित ठेवतो. त्यांची विद्वत्ता आपण त्यांच्या जवळही पोचवतात. जवळ. हे किती जणांना माहित होतं की इरिगेशनचं पूर्ण प्लॅनिंग, वॉटर पॉलिसीचं पूर्ण प्लॅनिंग स्वातंत्र्य भारताचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. अनिलेशन ऑफ कास्ट हे कोणी लिहिलं? डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलं. आणि त्याच्यातनं जात व्यवस्था समजून सांगितली. ही जात व्यवस्था समजलीच नसती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर. 1952 साली त्यांनी मंत्रिमंडळातनं राजीनामा दिला. नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते कायदे मंत्री होते. आणि त्या मंत्रिमंडळातनं कारण, म्हणजे जी काय कारणं दिली, मी का राजीनामा देतोय थोडंसं 2 मिनिटं ऐकून घ्या. त्याच्याला 5 कारणांपैकी एक कारण होतं की त्यांचं म्हणणं होतं की मी माझ्या समाजाला आरक्षण देऊ शकलो, पण ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे, असे दऱ्या खोऱ्यात कुठेतरी गाव गल्लीत राहणारे जे इतर मागासवर्गीय आहेत, म्हणते जे मिठवाले आले, ज्याच्यात लोहार आले, जे गावगाडा चालवतात पण त्यांना गावात कुठलीही किंमत नाही, अशा लोकांनाही मला आरक्षण द्यायचं आहे. तेव्हाच्या त्या मंत्रिमंडळात मान्य झालं नाही. आणि त्यांनी लिहिलं की जर मी ह्यांना आरक्षण देऊ शकत नसेल
तर मी मंत्रिमंडळात राहणार नाही, आणि त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. हे किती ओबीसी लोकांना माहिती असेल. तिथनं लढाई सुरू झाली. पहिला कालेलकर आयोग आला ओबीसींसाठी, नंतर खूप आयोग येत गेले, पण ते फक्त कलम बघात, कलम रिझर्वेशन फॉर इतर अदर बॅकवर्ड क्लासेस 340, रिझर्वेशन फॉर शेड्यूल ट्राईब 342, रिझर्वेशन फॉर शेड्यूल ट्राईब 343, शेड्यूल कास्ट 342 किंवा 43. म्हणजे स्वतःच्या जातीचं कलम आधी नाही टाकलं, ओबीसीचं कलम आधी टाकलं. आणि शेवटी मंडळ आयोग आलं, आणि मंडळ आयोगानंतर पहिल्यांदा या भारतात इतर मागासवर्गीयांना आरक्षण मिळाला. शेवटी त्याचाही जन्मदाता हे बाबासाहेब आंबेडकरच. आणि त्यामुळे एक धरून चाला की आजही या देशामध्ये मुसलमान, दलित, इतर मागासवर्गीय या सगळ्यांचा विचार केला तर 70 ते 75% समाज हा बहुजनांचा समाज आहे. आणि म्हणून हा देश बहुजनांचा देश आहे. ज्या बहुजनांना 5000 वर्ष तुम्ही शिकू दिलं नाही, ज्या बहुजनांना सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवलं, आज ते बहुजन शिकायला लागले तर लगेच तुम्ही आरडाओरड करायला लागले रिझर्वेशन कॅन्सल करा. अरे एखाद्या लंगड्याला इंजेक्शन देऊन जर त्याचा पाय मजबूत करत असतील तर तुम्हाला एवढं दुःख का होतं. तुमच्या 10 पिढ्या धावतायत, त्यांची कुठेतरी पहिली पिढी धावते. माझ्या घरातलं उदाहरण सांगतो. माझ्या आजोबाला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. माझ्या आईलाही 4थी पास होती माझी आई. हे तसं बघायला गेलं तर शिक्षण घेतलेलं आमची पहिली पिढी, बाप पहिला आणि मी दुसरा. पण आम्ही झगडून आलो ना इथपर्यंत, का आमच्या रक्तात संघर्ष आहे. आणि 5000 वर्षाचा इतिहास मी तरी कधी आयुष्यात विसरणार नाही. मी दयावान आहे, मी क्षमाशील आहे, मी बुद्धाने सांगितलेलं सगळं पाळतो. पण शेवटी इथे कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये एक आग आहे की आमच्यावर अन्याय झाला. त्या अन्यायाची जास्त आठवण करू नका. पण बाबासाहेबांनी जो हत्यार तुमच्या हातात दिलेले हत्यार, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याच्यातला जो महत्वाचा शब्द आहे तो शिका आहे. ते त्यांनी सांगितलं ना की एका पेनाच्या टोक्यावरती त्यांनी अख्ख्या भारताला उचलून धरलंय. आपली पोरं शिकतच नाहीत. काय शिंदे साहेब खोटं बोलतोय? आपली पोरं शिकतच नाहीत. आयांनाही काही वाटत नाही. एवढे पोराचे लाड करतात का विचारता सोय नाही. आणि मला काय पटत नाही की नोटेवर उद्या आंबेडकरांचा फोटो आला तर दारू पिणं सोडतील. कारण तुम्हाला माहिती आहे मी कसा फटकळ आहे. मी तरुण पोरांना विनंती करतोय, IAS व्हा, IPS व्हा. तुमची गरज आहे समाजाला. समाजावरती आजही अन्याय होतोय. आजही ती दरी वाढत चालली आहे. 3% लोकांच्या हातात भारताची 75% संपत्ती आहे. हा गॅप कधी कमी होणार? हा याच्या पुढे गॅप कमी होणारच नाही. कारण का आता मनुवाद्यांच्या हातात देश चाललाय. ओबीसीचं आरक्षण राहिलंय कुठे? तुम्हाला वाटतं आरक्षण टिकेल? हो, सरकारी नोकऱ्या राहिल्यात कुठे? मंत्रालयामध्ये 4थी श्रेणीचं आरक्षण असताना भरती कोणाची होते? कॉन्ट्रॅक्ट लेबरची. ज्या कॉन्ट्रॅक्ट लेबरला सर्वात जास्त विरोध कोणी केला होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कारण त्यांना चित्र दिसत होतं की जसा जसा कॉन्ट्रॅक्ट लेबर आत येईल तसे तसे माझे बांधव बाहेर फेकले जातील. आपल्याला काहीच समजत आहे, आपण समजूनच घेत नाही. कारण का आपल्याला वास्तवतेत राहायची, आपण ही स्वप्न नगरीमध्ये जगत असतो. जसे जसे आपण मोठे होत जातो आणि जसे जसे या मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला येतो तेव्हा आपलं हृदयही फ्लॅट होऊन जातं. आपल्या हृदयाचे दरवाजे ज्वारी दरवाजे खूप मोठे असतात.
पण फ्लॅट मध्ये आल्यावर आपल्या हृदयाचे दरवाजे त्या फ्लॅटच्या दरवाजासारखे आपण बंद करून घेतो. आपल्यालाही आपल्या बांधवांबद्दल पुढचं काही बोलत नाही, पण हे सत्य आहे आणि हे मी मानणार आहे की बाबासाहेब आंबेडकर नसते तर हे दिवस मलाही पाहायला मिळाले नसते आणि तुम्हालाही पाहायला मिळाले नसते. एक माणूस हा करोडो माणसांचं जीवन बदलू शकतो याचं जगातलं जोपर्यंत जग आहे तोपर्यंत इतिहासात एकच नाव असेल, त्याचं नाव असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जगामध्ये जिथे जिथे शोषण होईल, जिथे जिथे शोषितांविरुद्ध लढाई करण्याची वेळ येईल, तेव्हा त्या लढाईचा मूळ स्तोत्र असेल जय भीम. जय भीम हा त्याच्या नावाचा नारा नाहीये. जय भीम हा ऊर्जा देणारा नारा आहे. हरदास कोणी कोणी पहिल्यांदा दिला? हरदास ना, हरदास कड. ह्या जय भीम मधनं एक ऊर्जा मिळते. ऊर्जा क्रांतीची असते, ऊर्जा लढाईची असते, ऊर्जा संघर्षाची असते. ते स्तोत्र आहे तुम्हाला जागवण्याचं, तुम्हाला जागृत करण्याचं. आणि म्हणून मी नेहमी माझ्या भाषणाच्या शेवटी, आज नाही तर गेल्या 20 वर्षापासून जेव्हापासून मी मेनस्ट्रीम राजकारणात आहे तेव्हापासून मी कायम जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीमनीच अंत करतो. आणि म्हणून जाता जाता मी एक घोषणा देईन, तुम्ही माझ्याबरोबर हात उंचावून ती घोषणा द्यायची. तयार आहात? जरा हळू जोरात बोला ना, ते आनंद शिंदेचा आवाज ऐका ना जरा. जय 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 भीम. सगळ्यांचे हात उंच हवेत. ते काय हात दुखतात काय रात्री? जय 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 भीम. जय 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 भीम. जय 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 भीम. जय हिंद, जय जय महाराष्ट्र, जय भीम. येतो. नमस्कार. खर तर हे गाणं ऐकून मलाच भीती वाटायला लागली. एवढी स्तुती जर महाराष्ट्रात सगळ्यांनी ऐकली माझी तर मला तोफे खाली देतील. महाराष्ट्राचं राजकारण अजून यांना माहित नाही, हे फक्त गाणंच गातात. आम्ही दररोज बघतो काय घडतंय ते. पण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मगाशी बोलत असताना 2 गोष्टी विसरलो. एक गोष्ट म्हणजे त्यांनी राजीनामा देताना हिंदू कोड बिलचा उल्लेख केला होता. ते हिंदू कोड बिल काय होतं तर प्रॉपर्टी मध्ये पहिल्या दिवसापासून स्त्रियांना 50% वाटा द्यायला हवा, हे पहिल्यांदा सूत्र मांडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आता ते अंमलात येत आहे, पण त्या काळच्या सगळ्या राजकारण्यांनी विरोध केला होता की एक होऊ नाही द्यायचं, स्त्रियांना एवढे अधिकार द्यायचे नाहीत. आणि ते फक्त स्वतःच्या जातीतल्या स्त्रियांसाठी म्हणत नव्हते, समाजातल्या समस्त स्त्रियांसाठी हिंदू कोडद्वारे महिलांना बापाच्या प्रॉपर्टीत अर्धा वाटा दिलाच पाहिजे, हे पहिल्यांदा सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ते महिलांच्या बाबतीत प्रचंड लिबरल होते, प्रचंड लिबरल. त्यांच्यावरती भीमाईचे संस्कार होते. त्यांच्या साथीला न शिकलेली रमाई होती. तिने स्वतःच्या हाताने केलेला चहा शाहू महाराजांना पाजलेला होता. रविवारची सुट्टी कोणी दिली हो कामगारांना? चला सांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कामगार म्हणजे तुमचे गुलाम नाहीत, त्यांना 8 तासच काम करायला लावलं पाहिजे, हे सांगितलं कोणी? बाबासाहेबांनी. आणि पहिल्यांदा म्हणून ते लेबर मिनिस्टर होते. कित्येक गोष्टी ते असे करून गेले ते आपल्याला कधी आठवणारही नाही. आता 8 तास समाजातले सगळे काम करतात. कोणामुळे? ते काय सगळे दलित आहेत? सगळ्यांना सह्य दिले त्यांनी. आता 50% प्रॉपर्टी मध्ये वाटा मिळतो, ते काय सगळे दलित आहेत? अहो, मी एवढं बोलतो ना, मी पण दलित नाहीये. मी मागासवर्गीय, पण मी इतर मागासवर्गीय वंजारी आहे. पण मी हे कधीही विसरत नाही की मी जो काही आहे, ज्याच्यामुळे आहे ते भले विचाराने आहे,
ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. एवढंच बोलतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी शिंदे साहेब, प्रल्हाद शिंदेचे आपण वारसदार आहात, त्यामुळे आपल्या गळ्यातला जो करडेपण आहे तो महाराष्ट्रात कोणालाही प्राप्त होणार नाही ही माझी खात्री आहे. थँक्यू थँक्यू. थँक्यू मॅम. जय भीम.